बड्डे पार्टी असो किंवा कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम असो, केक तर सगळ्यांनाच हवा असतो आणि त्यात जर असा मावा केक घरच्या घरी बनवता आला तर किती छान. मी तुम्हाला मावा केक बनवायला शिकवणार आहे. हा बिना अंड्याचा आणि बिना ओव्हनचा केक बनवणार आहे. गॅसवरती कढईत किंवा कुकरमध्ये आपण हा केक बनवू शकतो. हा केक खायला खूपच स्वादिष्ट लागतो आणि ह्याच्यामध्ये मावा असल्यामुळं ह्याची टेस्ट अजूनच वाढते. हा केक लहान मोठे सगळ्यांच्याच आवडीचा आहे. चला तर आपण ह्याला काही साहित्य लागते ते बघून घेऊया. इथं मी अमूल बटर घेणार आहे 100 ग्राम. व्हॅनिला इसेन्स मी इथे घेतले 1 टीस्पून. दही 1/4 कप. दूध मी इथे घेतले पाऊण कप 1/4 कप. तर बेकिंग पावडर घेतली 1 टीस्पून. 1/4 टीस्पून मी सोडा घेतला आहे. टुटी फ्रुटी तुम्हाला जेवढी हवी तेवढी घ्या. ड्रायफ्रूट्स पण तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. मिल्क पावडर इथं 1/2 कप घेतली आहे मी. मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घ्या. इथं मी घेतली आहे साखर. मिक्सरमध्ये मी घरातली साखर वाटून घेतली आहे ती 1/2 कप. तर मैदा घेतला आहे मी 1.5 कप 240 ग्राम वजनाप्रमाणे. आता मी एका कढईमध्ये बटर टाकतीये 1 टीस्पून. त्याच्यामध्ये दूध घालणार आहे मी 1/2 कप आणि 1/2 कप मिल्क पावडर घालून त्याचा खवा तयार करून घेणार आहे. दुधाला जरासं गरम झालं की मिल्क पावडर थोडी थोडी करून टाकायची आहे आणि ती एकत्र करून आटवून घ्यायची. आटवल्यानंतर आपला घरच्या घरी होममेड खवा तयार झाला. हा खवा तयार केला तर तुम्ही बाजारात आणण्याची गरज नाही आहे. आणि जर हा तयार करायचा नसेल तर मिल्क पावडर स्किप करून डायरेक्ट तुम्ही खवा 100 ग्राम आणला तरी चालेल. आपला खवा इथं तयार होतोय. हा घरच्या घरी खवा तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटामध्ये खवा बनून तयार होतो. घरच्या घरी खवा केला तर तो फ्रेश मिळतो आपल्याला. आपला खवा तयार होत आलाय. सगळं दूध आटत आलंय. हे बघा आपला खवा तयार झालाय. आता एका बाउलमध्ये बटर घेतेय मी 100 ग्राम बटर. बटर रूम टेम्परेचर पाहिजे. फ्रीजमधलं कडक बटर असेल तर ते मिक्स होणार नाही. तर रूम बघा तुम्ही हात लावला की ते बटर हाताला असं नरम लागते. नरम बटर घ्यायचे. त्याच्यामध्ये 1/2 कप साखर आणि दोन्ही विस्करच्या साह्याने किंवा तुमच्याकडे बीटर असेल तर बीटरच्या साह्याने दोन्ही एकजीव करून घ्या. बघा एकजीव झाले. क्रीमी टेक्स्चर आले. आता ह्याच्यामध्ये आपण दही घालणार आहे 1/4 कप. दही आंबट नसावं. फ्रेश दही वापरा. दही आणि हे साखर आणि बटरचं जे मिश्रण आहे ते एकत्र करायचे. आता मी त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घातलाय 1 टीस्पून. हे सगळं एकजीव करून घ्यायचंय. जेवढे वेट इन्ग्रेडियंट आहेत ते सगळे आधी आपण मिक्स करून घेणार आहे. मग त्याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट घालणार आहे. आता मी इथं मैदा घालतीये. मैदा असं चाळूनच घालायचं आहे. चाळणं कंपल्सरी आहे. मैदा चाळून झाला की त्याच्यामध्येच आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घेणार आहे. तर बेकिंग पावडर हे दोन्ही ह्याच्यामध्ये घालून आपण चाळून घेऊया. चाळून घेतल्यामुळं त्याच्यामध्ये गाठी होत नाही. तुम्ही मैद्याच्या जागी इथं गव्हाचं पीठ पण वापरलं तरी चालेल. सेम प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घ्या. आता हे सगळं कट अँड फोल्ड मेथडमध्ये असं विस्करनी हलवायचं नाही आहे. कट अँड फोल्ड मेथडमध्ये. आता मी ह्याच्यामध्ये खवा घातलाय. जो आपण खवा बनवला होता
तो खवा मी किसणीने किसून घेतलाय आणि मग ह्याच्यामध्ये मिक्स करते. आता आपण जे पाऊण कप दूध घेतलं होतं ते दूध थोडं थोडं करून त्याच्यामध्ये मिक्स करायचे. आता मी इथं टीन तयार करून घेतलाय, त्याला मी आधी तूप लावले आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये मैदा डस्ट करून घ्यायचा आहे. सगळीकडं मैदा टाकून नंतर तो सगळा एक्सेस मैदा बाहेर काढून घ्यायचा. झाला तुमचा टीन तयार. तुम्हाला अशा प्रकारे टीन तयार केला तर बटर पेपरची गरज पडणार नाही. आता ते सगळं मिश्रण त्या टीनमध्ये मी ट्रान्सफर करते. तुम्ही बघू शकता. आता ते थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचंय, त्याच्यामध्ये काही एअर राहिली असेल तर ती निघून जाईल. एक कुकर घेतलाय मी, त्याच्या कुकर 10 मिनिटं आधी गरम करून घेतलाय आणि हे टीन मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. वरनं मी ड्रायफ्रूट्स टुटी फुटी काय टाकायचं ते वरनं टाकतीये. आता हा टीन कुकरमध्ये लक्ष ठेवा, हात भाजणार नाही, हळूच ठेवा त्याच्यामध्ये. आणि हा बरोबर 40 मिनिटांनी चेक करायचा आहे. 40 मिनिटांपर्यंत मीडियम गॅसवरती ठेवायचा आहे, मीडियम टू लो. आता आपला केक तयार झालाय. तुम्ही बघू शकता किती छान सुपर मॉइस्ट केक झालाय. एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे हा केक. मी तुम्हाला आता कापून दाखवतेय. तुम्ही बघू शकता किती छान मऊ केक झालाय. एकदम स्पॉन्जी, टेस्टी आणि करण्यासाठी पण एकदम सोपा. सांगितलेल्या स्टेप फॉलो करून आणि सगळं प्रमाण व्यवस्थित घेऊन जर केक केला तर असा सुपर मॉइस्ट केक बनेल. एकदा हा केक तुम्ही खाऊन बघितला तर तुम्हाला कुठलाच केक आवडणार नाही. इतका टेस्टी हा केक होतो आणि घरच्या साहित्यांमध्ये होतो. तुम्ही मैद्याच्या जागी गव्हाचं पीठ वापरू शकता. थँक्यू. लाईक अँड सबस्क्राईब.